आणि आता आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो, खरं तर महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जा, कोणत्याही गावामध्ये जा आणि फक्त विचारा की या महाराष्ट्रामध्ये बाप या विषयावरती थेटपणानं सर्वात उत्कृष्ट बोलणारं कोण आहे. खरं तर सर मी अनेक ठिकाणी व्याख्यान करतो, म्हणून मी अधिक ताकदीने ते बोलू शकतो की महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही की त्या विद्यार्थ्याला विचारा वसंत हंकारे कोण आणि तो सांगणार नाही. ही कामाची पावती असते एखाद्या वाक्यासाठी. आणि म्हणूनच खरं तर आजचा जो तरुण आहे तो सर्वात जास्त कुठं गुंतलेला आहे तर तो एकतर मोबाईल वरती, सोशल मीडियावरती आणि दुसरी गोष्ट व्यसनावरती. आणि ही आजची तरुणाई ही राष्ट्राचं सर्वात मोठं साधन आहे. आणि ही जी पिढी आहे ही तरुणाई चांगल्या मार्गाकडे गेली पाहिजे, म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर नवे तर महाराष्ट्राच्या बाहेर जे प्रबोधन करत असतात, मग छत्रपती शिवराय असतील, शाहू फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि तरुणांच्या अनुषंगानं बाप या विषयावरती, आई या विषयावरती मांडणी करणारे वसंतजी हंकारे यांचा परिचय करून देत असताना मला मनस्वी आनंद होतोय. खरं तर सरांचा खूप काही परिचय करून देण्याची गरज नाही, तरी सुद्धा सर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याता आहे. आतापर्यंत जवळजवळ हजारापर्यंत सरांनी व्याख्यानं केलेली आहेत. आई बाप हा विषय घेऊन महाराष्ट्रभर ते ताकदीनं व्याख्यान करत असतात. त्याचप्रमाणे छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर या विषयावरती सुद्धा सरांची मांडणी असते. आणि असं हे व्यक्तिमत्व आपल्या लायन हार्टेड होनाजी भागू केंगले यांच्या पावन झालेल्या पवित्र गावामध्ये आज ते या ठिकाणी आलेले आहेत. त्याबद्दल सर जांभोरे ग्रामस्थांच्या वतीनं, बिरसा ब्रिगेडच्या वतीनं तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सरांसाठी फक्त एवढंच म्हणेन की ज्यांच्या विचारातून खऱ्या अर्थानं तरुणाई पेटते आणि ज्यांची व्याख्यानं ऐकण्यासाठी हजारो थवे उपस्थित होतात, तो महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आणि सर तुमच्यासाठी फक्त एवढंच म्हणेल की विद्यार्थ्यांचं भलं व्हावं म्हणून टोकदार बोलणं मला पसंत आहे. इथल्या विद्यार्थ्यांचं भलं व्हावं म्हणून टोकदार बोलणं मला पसंत आहे. कारण महापुरुषांच्या विचारावरती चालणारा मी वसंत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते वसंतजी हंकारे सरांना विनंती आहे की आपण मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सरांसाठी.